नाशिकमध्ये आधीच अशोक खरात प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली असताना आता त्याच पॅटर्नवर दुसऱ्या भोंदूचा धक्कादायक पर्दाफाश झाला आहे. रवींद्र एरंडे या नावाभोवती फिरणाऱ्या या प्रकरणात रोज नवे स्फोटक खुलासे समोर येत आहेत. हस्तरेषा तज्ञ असल्याचं सोंग घेऊन महिलांना जाळ्यात ओढणाऱ्या एरंडेचा काळा चेहरा आता पूर्णपणे उघडा पडतोय. पोलिसांच्या तपासात त्यांच्या टॅब मधून शेकडो आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सापडले आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व त्याच्याच ओळखीतील महिलांच्या असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलीस चौकशीत एरंडेने स्वतःच कबुली दिली की टॅब मध्ये माझ्या मैत्रिणी सोबतचे खासगी फोटो आणि व्हिडिओ आहेत. ही कबुली समोर आल्यानंतर प्रकरणाला पूर्णपणे नवन वळण मिळालं आहे. आतापर्यंत सर्वात मोठे प्रश्न उभे राहतात ते म्हणजे या व्हिडिओचा वापर करून महिलांना धमकावलं जात होतं का, ब्लॅकमेल करून खंडणी उकळली जात होती का, की यामागे आणखी मोठं रॅकेट दडलं आहे का, अशा अनेक चर्चांना उधाण आले आहे. एरंडेच्या ऑफिसवर छापा टाकताना पोलिसांना सापाची कात, पक्ष्यांचे अवयव, कवड्या अशा अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या वस्तू सापडल्या असून हे सर्व वापरून लोकांची फसवणूक केली जात असल्याचा संशय अधिकच बळावला आहे. या संपूर्ण प्रकरणात ट्विस्ट आला तो एरंडेच्या ऑफिस बॉयमुळे. त्यानेच मालकाच्या गैरकृत्यांचा भांडाफोड केला, पण त्याच वेळी 12 लाखांची खंडी उकळण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं. एरंडेने दिलेल्या फिर्यादीतच स्वतःच्या कृत्याची कबुली दिल्यामुळे त्याचं पाप त्यालाच महागात पडलं आहे. सातपूर पोलिसांनी एरंडेला अटक केली असून लैंगिक अत्याचार आणि अॅट्रॉसिटीचे गंभीर गुन्हे दाखल असून न्यायालयाने पोलीस कोठडी 10 एप्रिल पर्यंत वाढवली असून तपासात जप्त केलेल्या व्हिडिओमध्येही 100हून अधिक आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ सापडल्याने प्रकरण आणखी गंभीर बनलं आहे. काल सातपूर पोलीस स्टेशन येथे जो गुन्हा दाखल करण्यात आला होता ज्याच्यामध्ये खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आपण एकूण 4 आरोपींना अटक केली होती आणि त्याच्यामध्ये काही पेनड्राईव्ह आपल्याला मिळाले होते आणि त्या पेनड्राईव्हमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ मिळाल्याबद्दल मी आपल्याला यापूर्वी ब्रीफ केलं होतं. तर त्याच्यामध्ये फर्दर डेव्हलपमेंट अशी आहे की त्याच्यातल्या त्या एकूण व्हिडिओचं जेव्हा आम्ही त्याच्यातून निष्कर्ष काढला तर त्याच्यामध्ये एकूण 121 असे व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या महिलांचे पण त्याच्यात व्हिडिओज आहेत आणि त्यातल्या एका पीडित महिलेनं आमच्या समोर येऊन तक्रार दिल्यानं यातला जो मूळ आमच्या ब्लॅकमेलिंगच्या गुन्ह्यातला जो फिर्यादी होता त्याच्याविरुद्ध आम्ही एक बलात्काराचा तसेच अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये आम्ही त्याला अटक देखील केलेली आहे आणि त्याचा पुढील तपास जे आहे ते आमचे ACP अंबड सचिन बारीसाहेब करतायत आणि याच्यामध्ये